फ्रेंड्स, मी प्रियंका. आज सकाळी 5 वाजता त्यांना टिफिन करायला उठली. भाजीला फोडणी दिली आणि चपात्या टाकायला लागली. तितक्यात 5:30 वाजले. म्हटलं ह्यांना उठवते, अजून उठले कसे नाही. म्हणून त्यांना उठवायला गेली, तर मला त्यांनी डोकंच खराब करून टाकलं. सकाळी-सकाळी माझा एवढा मूड खराब झाला ना, बोलतात की मी ऑफिसला नाही जाते. म्हटलं, "अरे, तुम्ही ऑफिसला नाही जायचं होतं, तर मला पहिलेच सांगायचं ना, मी कशाला उठली असती." आणि बरं उठली ते त्यांनी बघितलं, तरी पण मला सांगत नाही की मी उठली, "तू नको उठू, मी ऑफिसला जात नाही." आणि अजून मला बोलतात, की "तुम्हाला विचारलं का मला जायच्या आधी, की मी जात आहे का म्हणून?" म्हटलं, "तुम्हाला मी काल बोलले, की उद्याचे दिवस नका जाऊ." तर बोलतात, की "मला जावंच लागेल रोज, तर सांगूच नको घरी राहा म्हणून." मग मी कशाला विचारू? मी डायरेक्ट उठली आणि टिफिन बनवायला लागली. पण ह्यांना जायचंच नव्हतं. त्यांना बोलली, की "आजच्या दिवस जा, टिफिन झालेला आहे, उद्या घरी राहा." तर त्यांना जे हवे तेच ते करणार. मग काय करू? सगळी तयारी गॅस वगैरे पुसला आणि परत जाऊन झोपली. मग सकाळी बबूला स्कूलला जायचं असतं म्हणून मी 7:30 वाजताच उठते. कारण की त्याला सोडायच्या आधी माझी अंघोळ वगैरे झाली पाहिजे, चहा वगैरे बनवून झाला पाहिजे. म्हणून सकाळी 7:30 वाजता उठते आणि मग त्याला 8 वाजता मी बबूला उठवते. मग त्याला उठवण्याआधी म्हटलं चहा ठेवून देऊ. 8 तर वाजले होते, पण म्हटलं पहिले चहा ठेवते. मग चहा प्यायची तर एवढी तलप लागली आहे ना, की चहाशिवाय कामच सुचत नाही. खरं तर हे खूप चुकीचं आहे चहा पिणं, पण काय करणार, ती सवयच लागून गेली आहे. मग त्याच्या टिफिनला मखाणे मला करून दे बोलत होता. त्याला म्हटलं चपाती भाजी झाली, ते घेऊन जा. तर नाही म्हणे मखाणे. ह्याचे पण त्याच्या बापासारखेच नखरे आहेत. आणि बोलतो अजून स्टार बिस्किट पण दे. मग त्याला टिफिनला मखाणे आणि स्टार बिस्किट दिलं आणि हा बघा कसा घराबाहेर निघतोय स्कूलला जायला. आणि खाली जाऊन एवढा धावत होता. त्याला मी मागून ओरडते, की नको धावू, तरी पण ऐकत नाही. त्याला बोलून पण काहीच नाही. हा पण असाच त्रास देतो रोजचा. मग बघा स्कूलला जायची तयारी झाली. टीचरनी मध्ये बोलवलं, तर स्वतःची चप्पल स्वतःच ठेवत होता. पण नंतर त्याला काय झालं काय माहिती. मग बोलतो तूच ठेव म्हणून. आणि बघा कसं छान स्कूलमध्ये जातोय. आणि त्याला स्कूलला सोडून आली. हे लिफ्टमधला मी जरा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि घरी आल्यावर बघते तर किचनमध्ये इतका पसारा पडलेला होता ना, की आपल्याशिवाय हा पसारा कोणीच आवरू शकत नाही. सकाळची एवढी गडबड असते आणि आज माझ्या गार्डनमध्ये मस्त फूल पण फुललं होतं. तर असा होता माझा